अब मैच किसका शुरू होने वाला सर? 5, 7 और 8 7-8 का शुरू होने वाला है। फील्ड पर सारे खिलाड़ी फील्ड पर देख सकते हैं 7-8 का मैच, आज का चौथा मैच। देख सकते हैं दर्शक कितने उत्तेजित, कितने उत्साह में दर्शक पब्लिक का प्रोत्साहन करते हुए हमारे बोर्ड मेंबर इसको ठीक करते हुए नेक्स्ट का मैच शुरू होने वाला है। सारे लोग तैयार। देंगे 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 रे। यादव सर मेरे साथ बैठ के बच्चों का उत्साह देंगे बढ़ाते हुए, देंगे। यादव सर का टीम है, इधर मनोहर सर भी उत्साह बढ़ाते हुए पूरा अपने टीम को प्रोत्साहित करते हुए। भागवत सर की टीम है वो, उधर की। ये भागवत सर की टीम। भागवत सर कौन? वो यहाँ पे खड़े होंगे ना, इलेक्ट्रिशियन वाले। देखो सुरंकर सर के पीछे खड़े हैं। भागवत सर एक चक्कर मारा हे पण हे कमी झाले, हे तिकडे गेले काय बा, हे सगळे आठवून आणा लवकर आठवून. चला कॅप्टन, दोनों टीम का कैप्टन रेड का कोच जीजे 8 7 जीजे 8 जीजे 7 पिवळे 7 8 8 गुलाबी हे पिवळे. हाँ जीजे 7 विंदतास चूस कोच जीजे 8 रेड. मैच शुरू होते हुए सुरुवात देखील केली जाते. जीजेड 7 आणि जीजेड 8 मध्ये आपला सामना पाहायला भेटतोय. अतिशय रंगतदार आपण पाहिला सामना जीजेड 1 आणि जीजेड 2 मध्ये. आणि आता मुलांचा सामना पाहिला तर सुदर्शन आक्रमणावरती येतो. अतिशय जोरात डिफेन्स केला हेडरला सात देखील 1 पॉईंट जीजेड 7 1 पॉईंट. चलो पहिल्याच रेडवरती अतिशय सुरेख आक्रमण पाहायला भेटतो. बॅरेटला पोरं गेलेले एका जाऊन एकदा चक्कर मारल्या. पळून जाईल सर, बॅरेटला पोरं गेलेले. 1 पॉईंट जीजेड 7. साजन नागरे चढाईला आलेले अतिशय सुरेख चढाई देखील करतो. व्हाईटकांना फीट देखील देखील असणार आहे संघाकडून. कॉर्नरला टोटच करण्याचा प्रयत्न एका साईडला गेला तर सुरेख डिफेन्स केला जातो. 1 पॉईंट जीजेड 7. जीजेड 7 ला पॉईंट देखील दिला जातोय. पंच म्हणून काम करतात आपले स्पायडरमॅन आपल्याला रेडिंगवरती पाहायला मिळते. त्याचे सहकारी मित्र गावतात की हा स्पायडरमॅन आहे. कसे केले अतिशय सुरेख डिफेन्स केला जातो आणि हे रेडरला बाद देखील केलं जाते. पंच रेडर आउट. 1 पॉईंट जीजेड 8 ला पॉईंट लाईनवरच चष्मा घातलाय ते तुम्ही इथे येऊन पाहू शकता. कार्तिक रेडिंगसाठी आलाय आणि सुरेश बॉस आपल्या किती पंच पॉईंट देतात पाहिजे. जीजेड 8 पॉईंट रेडर साहेब देतोय. कार्तिकचं खूप स्वागत अभिनंदन केले जाईल. रेडरला बाद देखील 1 पॉईंट जीजेड 8.
सुपर टॅकल इथे सुपर टॅकल ऑन असणार इथे पकडले तर आपल्या संघाला 2 पॉईंट मिळून देतील पण तसं काही होत नाहीये रेडरचे 1 पॉईंट कार्तिक आपल्या स्थितीमध्ये घेऊन ठेवलं चतुर असा आपल्या रेडरला बॅट देखील लॉबिटात रेडर आउट 1 पॉईंट सिंगल मॅन इन चाल दर्शनची ते चढाई पाहायला मिळते एका साईडला कमलेशचा आक्रमण त्याला बांधलं ते सूर एकाने देखील केले 1 पॉईंट चलो बस कार्तिक तिथे 2 मारले केले होते माऊली सुपर रेड 3 पॉईंट मावडी सुपर रेड लिहून द्या त्याच्या नावावर कार्तिक जगताप रविकात 1 पॉईंट फायनल होता सुमित अग्रवाल रेडरचे 1 पॉईंट लास्ट मॅन इन One person, 3 point, D-Jet. हाँ, सामने सामने. Substitution है का? Time out. हाँ, हाँ करा. Sorry. 2 वेळेस ऑल आउट आहे ना. 18-3. हो सकता है पर इधर से रेड मारने वाला ही कोई दिखता नहीं मुझे हाँ चला चालू रहा गेम अभी सब टाइम खाएगा ना टाइम का है उसने कारची चढाई देखील केली जाते आक्रमणावरती चढाई देखील केली जाते आता संघाला कुठेतरी नियंत्रित आणणं खूप गरजेचं आहे आपल्या संघ मालक असतील आणि संघ मालकांची मीटिंग देखील घेणं खूप गरजेचं आहे 1 पॉईंट D-Jet सॉरी 7 1 पॉईंट D-Jet 7 कार्तिक त्याने आपल्या संघाला अतिशय मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि आपल्या रेडिंगच्या माध्यमातून आकर्षित केलं होतं आज तर कार्तिक ज्याने सुपर रेडमध्ये आपला पॉईंट घेऊन आपल्या संघाला अतिशय मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं कार्तिक आणि अशा प्रकारे खेळ खेळता जातो पावर देखील लागेल तेवढंच बोनस पॉईंट D-Jet त्यांची नोंद देखील केली जाते त्यांचे गाडी सगळ्यांच्या माध्यमातून देखील काय होते 4 बोनस पॉईंट देखील आहे रेडर आउट 1 पॉईंट D-Jet हा याच्यानंतर D-Jet 3 D-Jet 4 मुली चल लोग 2 पॉईंट D-Jet रेडर
रफवेने 1 point DZ8 रेडर आउट सुपर टॅकल ऑन रेडर आउट सुपर टॅकल 2 point DZ7 bonus on कोणते दोन एखादा लवकर 2 point DZ7 सबस्टिट्यूशन हा चल 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 रामा भाऊ आले का संघ मालकाचं नाव छातीवर घेऊन फिरवाले फिरे संघ मालकाचं नाव छातीवर आहे तिकडे भागवत सर देशमुख सर गणेश सर भागवत सरांचा हा संघ आपल्या नावाप्रमाणे आपल्या संघ देखील काम पाहतो ऑलराऊंडर असलेले भागवत सर आणि ते तो टचचा दावा केला जात आहे दावा 1 point आधी जे पाहायला भेटला फर्स्ट हाफ तिथे मध्यंतर मॅडम आठ मध्ये आपल्याला रंगतदार अशी सामना देखील पाहायला मिळतो कशा प्रकारे पलटवार केला जाईल या संघाकडून पण तेवढा अतिशय चातुर्य असा डिफेन्स पाहायला भेटला रेडिंग कार्तिकच्या माध्यमातून ज्याने आम्हाला आकर्षित केलं कार्तिकने सुपर हेड आणि सिंगल डबल पॉईंटच्या माध्यमातून आपल्या संघाला भक्कम स्थितीमधून नेऊन ठेवलं असा कार्तिक परंतु अजूनही आपल्याकडे क्षमता आहे खूप संघर्ष देखील करावा बोनस टॅकल करण्याचा प्रयत्न होता कार्तिकची आक्रमण केले होते कार्तिक चलो कार्तिक रेडर सेफ अगोदर चल रेडर सेफ 1 point DZ7 सुपर टॅकल ऑन आहेत लक्ष कारण त्यांचं आहे लक्ष कशा प्रकारे पंच म्हणून काम करत आहे राठोड सर आणि ही गाडी सर बघूया 2 पॉईंटची रेड केली जाते आता आपल्याला कमबॅक करण्याची गरज असताना देखील कुठेतरी सुजलकडून अति सुरेख कडे देखील केले 33 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चतुर आहे तेवढा डिफेन्स देखील आपल्याला योग्य पाहायला मिळतो आत पायाला लांब करून मारण्याचा प्रयत्न होता पॉईंट काही घेता कामा आले नाहीये
अभिजित त्याच्यासाठी आलाय. त्याने थोडं नाराज केलंय, निराश केलंय. त्याच्याकडनं खूप देखील अपेक्षा देखील होत्या, परंतु डिफेन्स एवढा ॲव्हरेज होता आणि ते कार्तिकचं मोहक पाडलं आणि कार्तिकला बॅकलाईनच्या पाठीला अजूनही आपल्याकडे संधी देखील असणार आहे इथे ऑल आउट होण्याची. परंतु सुजल देखील तेवढाच चांगलं आणि आक्रमक असा चढाईकार आहे, त्याच्याकडनं रेडिंग केली जाते. परंतु बघूया आता डिफेन्स कशा प्रकारे ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न आणि आपल्या सहकार्यांची त्याला साथ लागली. बोनस GZ 1 पॉईंट GZ7 1 each. इथे ऑल आउट होण्याचा प्रयत्न हर्षद नटवर केलंय आणि पाठवून दिला. इथे 3 पॉईंट GZ7 ऑल आउट. GZ ऑल इन. टाइम आउट घेतलं जातंय. मग तिथे 5.5 मिनिटं बाकी आहेत. 17:28 5.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे. आपल्या चालू सामन्याची 5 मिनिटं बाकी असताना आपल्याला संघाला अतिशय पाहायला मिळते. जर अजून एक ऑलआउट पाहिलं तर चांगलं अजून रंगतदार होईल याचा खेळ मात्र शंका नाही आहे. साजन आता चढाईला आलेला आहे, याच्याकडनं देखील खूप अपेक्षा असताना कार्तिकने आम्हाला प्रभावित केलं. तर डिफेन्स तेवढा मजबूत स्थितीने पाल वाटतोय की आकाशामध्ये संत गतीने चढाई देखील केली जाते. परंतु आता जर काही करायचं असेल, आपल्या संघाला जिंकायचं असेल तर आपल्याला डिफेन्स आणि रेडिंगमध्ये पॉईंट घेणे खूप महत्त्वाचं आहे. इतर रॅपिड केले जाते घेऊन देतोय. पण कमलेशचा मालेगावचा हा खेळाडू अशा त्याचा नाशिकने दाखल झाला. जे सुरेख आपला कव्हर पाहते तो टच करायला गेला की आपला नक्कीच कॅच करण्याचा हा माहेर असलेला कमलेश कशा प्रकारे कमलेशच्या जोडीला असणार आहे. लाभलेली साथ आणि हर्षद यांची 1 पॉईंट GZ. यश आणि सनीची जोडी एका साईडला आहे कॉर्नरवरती, दुसऱ्या साईडला बोलाय कमलेश आणि सनीचे कॉर्नर आहे. दोघांचं अतिशय कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय आणि रेडिंगची धुरा सांभाळायचा आहे सुजल, कार्तिक आणि साजन यांच्या माध्यमातून आपल्या संघाला अतिशय उत्कृष्ट असा खेळ पाहायला भेटला. परंतु दुसऱ्या संघाने थोडंसं आपल्याला टीम मिटिंग घेऊन कुठे आपण चुकतो हे घेणं पाहायला बघून केले जाते. इथे आता आपल्याला माऊलीचा आकडे हर्षद साईला महत्व पाहिलं आणि आपल्याला हे बाहेर रंगाचा 1 पॉईंट GZ7. मावडी सुरेख रेड पाहायला भेटली. परंतु आता इथे ॲडव्हान्स करायचा प्रयत्न साजनला पाठवून दिले. 1 पॉईंट GZ7. तिथे गाडी करण्याची गरज नसताना देखील इथे कुठेतरी आपला डिफेन्स चुकतो आहे आणि पॉईंटची कामही देखील GZ7ला दिली जाते. परंतु काही तरी आता जर बोनस भाव असणार आहे 2-1-2 असे आपले डिफेन्स पाहायला मिळतो आहे आणि तो टच करण्याचा प्रयत्न कमलेशला बाद देखील केला जातो. GZ7 अतिशय सुरेख. आता कुठेतरी आपल्याला सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. कार्तिक तेवढा त्यांचा आक्रमक असा चढाईकार आहे. जर कार्तिकला पकडलं तर नक्कीच आपण संघामध्ये परत वाटचाल करू शकतो. परंतु बघूया कशा प्रकारे कार्तिक तेवढा ताकदीवान आहे, चातुर्य आहे, ताकद आहे सगळे. परंतु डिफेन्सला कुठेतरी नाराज केलं जातं. तरी ते कार्तिकला पकडलं तो टच करण्याचा प्रयत्न सफल जातोय. मालेकडून चढाई देखील केली. तो हँड टच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा डिफेन्स सिद्धार्थ त्याच्याकडून खूप खेळ अतिशय सुरेख झाला होता. असं वाटलं होतं की ऑल आउट काढू शकतो, परंतु कार्तिक आता कशाप्रकारे चढाई देखील केली जाते. रॅपिड केली जाते. फसवला देखील डिफेन्सच्या अतिशय सुरेख साथ मिळाली आणि कार्तिकला बॅकलाईनच्या पाठी पाठवून दिले. सिद्धार्थ बरोबर आहे का पंचायत देखील पाहतील. राठील सर आणि गाडे सरांच्या माध्यमातून निर्णय काय येतोय हे पाहू देखील. इथेही गोल्डन रेड असू शकते. टॅकल झाला.
2 पॉईंट GJ7. सुजलला देखील पॉईंट घेणे खूप गरजेचं असणार आहे. आपण जेव्हा लीडवर असताना आपण आपली अशी घाईचे पॉईंट घेतली आणि असणार आहे. इथे पॉईंट घेते किंवा सुदर्शनच्या चढायला आलेलं आहे. बघा कशा प्रकारे चढाई देखील केली जाते. इथे आणि आपल्या सगळं अतिशय सुरेख असं